रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजवी मराठी शिकण्यासाठी सरकारकडून तब्बल 1 वर्षाची मुदतवाढ। वर्षभर कारवाई नाही। चालक संघटनांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांबाबतचा मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी फिरवला। शिंदेंचे मंत्री नाराज असल्याची चर्चा। निर्णय घेताना फडणवीसांनी विश्वासातच घेतलेला नाही। शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर पहाटे 6 वाजेपासून बारामतीमधील विकास कामांच्या पाहणीला सुरुवात। मार्केट यार्डमधील रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्रांच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा घेतला आढावा। नेपाळच्या रसुवा या शहरातील जलप्रलयाचे थरारक दृश्य समोर। दगड बाजारामध्ये पुराच्या पाण्याचा मोठा प्रवाह। पाण्यानं आणि गाळाच्या प्रचंड प्रवाहानं काही मिनिटांमध्ये विध्वंस। पूर आला त्यानंतर लोक सैरावैरा पडू लागले। नेपाळच्या महाप्रलयामध्ये 392 जणांचा अंत। 288 भारतीयांसह 1500 जण बेपत्ता। 13,000हून अधिक सुरक्षा रक्षक बचाव कार्यात। अन्न पिण्याचं पाणी आणि मूलभूत सुविधांचा पुरवठा सुरू। पंतप्रधान बालेंद्र शहा यांची फेसबुक पोस्ट। साखरेचे दर क्विंटल मागे आता 1500 रुपयांनी घसरले। साखरेच्या कृत्रिम तेजीला एका आठवड्यामध्ये लगाम। दर 45 ते 55 रुपये प्रति किलो। येत्या काही दिवसांमध्ये दर आणखी घसरण्याचा अंदाज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर। सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचं उद्घाटन। भुजबळ गिरीश महाजन यांसह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांचा घेणार आढावा। दिशा सल्यान प्रकरणामध्ये आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। कालच्या सुनावणी तपासाला मर्यादा आणि एफआयआर का दाखल केला नाही यावरून हायकोर्टाचे पोलिसांना खडेबोल। मुंबई विद्यापीठातील कॅन्टीनचा परवाना निलंबित। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। अवैध परवाना आणि अपुऱ्या पायाभूत सुविधेसह अस्वच्छता आढळल्याचंही समोर।